नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती 2025 8 मार्च, 10 मार्च, 12 मार्च या दिवशी झालेले पेपर सॉल्व करणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पहिले आदिवासी विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे? राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पहिले आदिवासी विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, नाशिक येथे स्थापन होणार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. भारत पोल हे पोर्टल कोणत्या संस्थेच्या अंतर्गत असणार आहे? भारत पोल हे पोर्टल कोणत्या संस्थेच्या अंतर्गत असणार आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, CBI. प्रश्न क्रमांक तिसरा. अर्जुन पुरस्कार 2024 एकूण किती खेळाडूंना देण्यात आला आहे? अर्जुन पुरस्कार 2024 एकूण किती खेळाडूंना खालीलपैकी देण्यात आला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, 32. प्रश्न क्रमांक चौथा. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, योगेश कदम. प्रश्न क्रमांक पाचवा. साहित्य अकादमी पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर सुधीर रसाळ. प्रश्न क्रमांक 6. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले होते? डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, वरीलपैकी सर्व. भारताचे पंतप्रधान, भारताचे अर्थमंत्री, RBIचे गव्हर्नर. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, पंकजा मुंडे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, प्रताप सरनाईक. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, संजय शिरसाट. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, अजित पवार. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्याचे खालीलपैकी महसूल मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे खालीलपैकी महसूल मंत्री कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, चंद्रशेखर बावनकुळे. अंक 12. मुख्यमंत्र्याच्या खालीलपैकी प्रधान सचिवपदी कोण आहेत? मुख्यमंत्र्याच्या खालीलपैकी प्रधान सचिवपदी कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, अश्विनी भिडे. प्रश्न क्रमांक 13. माण्याची वाडी ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे? माण्याची वाडी ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत कोणत्या खालीलपैकी जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, सातारा. प्रश्न क्रमांक 14. वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फ्रॉम कोठे सुरू करण्यात आले? वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फ्रॉम कोठे सुरू करण्यात आले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, दुबई. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 2025 हे सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केले आहे? कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 2025 हे सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, संरक्षण. संतोष ट्रॉफी 2024 ते 25 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? संतोष ट्रॉफी 2024 ते 25 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 17. जागतिक हिंदू इकॉनॉमिक परिषद 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते?
जागतिक हिंदू इकॉनॉमिक परिषद 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मुंबई. प्रश्न क्रमांक 18. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशन अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा खेळाडू पराभव केला? जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा खेळाडू पराभव केला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चीन. प्रश्न क्रमांक 19. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित केली होती? जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित केली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सिंगापूर. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 24 डिसेंबर. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 मध्ये कोठे होणार आहे? खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 मध्ये कोठे होणार आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जम्मू काश्मीर व लडाख. प्रश्न क्रमांक 22. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचे नाव देण्यात आले आहे? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचे नाव देण्यात आले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 23. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य सभागृहाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य सभागृहाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 24. 15व्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? 15व्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कालिदास कोळंबकर. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने खालीलपैकी नदी बंधन योजना सुरू केली आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 26. ज्ञानेश कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? ज्ञानेश कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 26वे. प्रश्न क्रमांक 27. ब्राझील या देशात कितवे ब्रिक्स संमेलन 2025 होणार आहे? ब्राझील या देशात कितवे ब्रिक्स संमेलन 2025 होणार आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 17वे. प्रश्न क्रमांक 28. भारताने आतापर्यंत किती वेळा ICC पुरुष चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे? भारताने आतापर्यंत किती वेळा खालीलपैकी ICC पुरुष चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 2 वेळा ICC ट्रॉफी जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 29. 8व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी गायले? 8व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी गायले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो शमीमा अख्तर. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील लांबीने सर्वात मोठा घाट कोणता आहे? महाराष्ट्रातील लांबीने सर्वात मोठा घाट कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कुंभार्ली घाट. प्रश्न क्रमांक 31. कोकण किनारपट्टीची लांबी सर्वाधिक कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? कोकण किनारपट्टीची लांबी सर्वाधिक कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो उल्हास. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो रेगूर. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोरोमंडल किनारा. प्रश्न क्रमांक 34. ताजमहलाच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून
आणला गेला? ताजमहालाच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला? याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मकराना. प्रश्न क्रमांक 35. भारताच्या प्रधानांनी कोचरब आश्रमाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? भारताच्या प्रधानांनी कोचरब आश्रमाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गुजरात. प्रश्न क्रमांक 36. श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्यास गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल? श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो काटकोन व त्रिकोण. प्रश्न क्रमांक 37. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या खालीलपैकी नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या खालीलपैकी नदीवर आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नर्मदा. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे खालीलपैकी गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे खालीलपैकी गाव कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पारपार. प्रश्न क्रमांक 39. लोकमान्य टिळक यांच्या मदतीने केसरी व मराठा हे खालीलपैकी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक यांच्या मदतीने केसरी व मराठा खालीलपैकी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 40. शारदा सदन संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? शारदा सदन संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पंडिता रमाबाई.